नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. त्यामध्ये पहिली आमची मागणी प्रामुख्याने जी आहे ती म्हणजे त्या सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय लागला टीईटी संदर्भात, त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी. शासनाचे शिक्षण मंत्री राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शब्दही दिला होता की आम्ही त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करतो आणि त्या विनंतीला मान देऊन आम्ही 1 तारखेस ऑक्टोबरचा मोर्चा स्थगित केला होता. परंतु त्या ठिकाणी शासनानं आमची पूर्णतः फसवणूक केली आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पुनर्विचार याचिका दाखल केलेली नाही. ही पुनर्विचार याचिका दाखल करावी यासाठीच खऱ्या अर्थानं हा मोर्चा आज पूर्ण महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आज जर बघितलं तर त्या ठिकाणी 13 फेब्रुवारी 2013 नंतर जे शिक्षक नेमले गेले ते टीईटी पात्र शिक्षक आहेत. त्यापूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना त्या शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक केलेली आहे. मग त्यांच्याकडे गुणवत्ता नाही असं म्हणणं म्हणजे हे हास्यास्पद आहे. कारण चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे म्हणून तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जेदार शिक्षण या ठिकाणी या शिक्षकांच्या माध्यमातून दिलं जाते. त्यामुळे या बाबतीत शासनानं कुठल्याही परिस्थितीत पुनर्विचार याचिका दाखल करावी. याचबरोबर दुसरी मागणी जी आहे ती 15 मार्च 2024 जो संच मान्यतेचा निकष याचा आदेश आहे, या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा 0 शिक्षकी किंवा 1 शिक्षकी शाळा होणार आहेत आणि या अनुषंगाने आमच्या वाड्या वस्तीवरची मुलं, खास करून मुली शिक्षणापासून वंचित राहतील आणि ह्या शाळा बंद होतील. त्यामुळं या ठिकाणी शासनाला आमची विनंती आहे की कुठल्याही प्रकारे या शाळा बंद होऊ नयेत यासाठी या संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. आज या ठिकाणी शासनानं आम्हाला दडपशाही करण्याचा जो प्रयत्न चालू केलेला आहे की 1 दिवसाचा पगार कापू, आज आम्हाला संविधानानुसार त्या ठिकाणी अधिकार आहे आंदोलन करण्याचा आणि त्यानुसार आम्ही आंदोलन करतोय. आमचे शिक्षक घाबरणारे नाहीत तर लढणारे आहेत. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शासनाने दडपशाही जरी केली तरी आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत. त्यात कुठेही कमी पडणार नाही हे या निमित्तानं सांग. आज जर मुलांच्या कल्याणाचा विचार केला तर आमच्या शिक्षकाएवढा विचार करणारा कुठलाही व्यक्ती नाही आहे. सगळ्यात जास्त विचार करणारा आमचा शिक्षक आहे आणि तो विद्यार्थ्यासाठी झटतोय. दिलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त तो राबतोय. त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही करतोय हे हास्यास्पद आहे. यापुढे जर शासनानं नाही ऐकलं तर उग्र आंदोलन त्या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं जाईल आणि सगळ्या संघटना अगदी संस्थाचालक असेल, मुख्याध्यापक असतील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सगळ्या संघटना या आजच्या मोर्चामध्ये महाराष्ट्रभर उतरलेले आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.